नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच धावपळीच्या आयुष्यात मनःशांतीचा शोध हा असतोच, नाही का? आज आपण अशाच एका मार्गाबद्दल बोलणार आहोत, जो शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला दाखवला. त्यांच्या हरिपाठ या अभंग संग्रहातून त्यांनी देवाचं नाव घेण्याचा, म्हणजे दैवी स्मरणाचा एक खूप सोपा पण तितकाच गहन मार्ग सांगितला आहे. आता हा प्रश्न बघा, जर मनःशांतीचा मार्ग आपल्या कल्पनेपेक्षाही खूप खूप सोपा असेल तर? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे आणि हरिपाठ आपल्याला याच प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर देतो. चला तर मग हा मार्ग इतका सोपा का आहे आणि त्यात काय दडले हे जरा जवळून पाहूया. तर मग हा हरिपाठ नक्की आहे तरी काय? हे फक्त एक पुस्तक किंवा काही अभंगांचा संग्रह नाहीये. हा खरं तर एका आध्यात्मिक प्रवासाचा नकाशा आहे, जो खूप गहन आहे पण त्याचवेळी अगदी सोपा आहे. चला जरा यात खोलवर शिरूया आणि बघूया की या रचनेत नेमका कोणता संदेश दडलेला आहे. हरिपाठ म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी रचलेले 28 भक्तिपर अभंग. पण अभंग म्हणजे काय? तर हा एक असा काव्य प्रकार आहे जो कधीही भंग पावत नाही, म्हणजे तो कालातीत आहे, काळाच्या पलीकडचा आहे. म्हणूनच बघा, हा ग्रंथ एकाच वेळी एक मार्गदर्शक आहे, कारण तो आपल्याला एक मार्ग दाखवतो. तो एक गीत आहे, कारण वारकरी परंपरेत तो श्रद्धेने गायला जातो. आणि हो, तो एक आध्यात्मिक साधनासुद्धा आहे. आता आपण हरिपाठाच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या साधनेबद्दल बोलूया. ती म्हणजे नामाची शक्ती. ही एक अशी गोष्ट आहे जी या संपूर्ण शिकवणीचा पाया आहे. पाहूया हे नामस्मरण इतकं महत्वाचं का आहे. हरिपाठाचा आत्मा आहे नामस्मरण. म्हणजे काय? तर हरी किंवा रामकृष्ण हरी यांसारख्या देवाच्या नावाचं सतत स्मरण करणं, त्याचा जप करणं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मुखाने आणि मनाने देवाच्या नावाची पुनरावृत्ती करण्याची ही साधी सोपी कृती आहे ना, हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात थेट आणि सरळ मार्ग आहे. आणि या नामाच्या शक्तीचं सामर्थ्य या अभंगात किती सुंदरपणे मांडलंय बघा. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. याचा अर्थ असा आहे की फक्त हरिनामाचा उच्चार केल्याने पापांचे भले मोठे डोंगरच्या डोंगरसुद्धा एका क्षणात नष्ट होतात. ही नामाच्या शुद्धीकरणाच्या शक्तीची किती मोठी ग्वाही आहे, नाही का? म्हणून इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही साधना फक्त प्रतिकात्मक नाहीये. म्हणजे असं नाही की आपण फक्त काहीतरी बोलतोय, तर त्या ध्वनीमध्ये, त्या आवाजामध्येच एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा भरलेली आहे, असा विश्वास आहे. म्हणजे तो शब्द फक्त शब्द राहत नाही, तर तो स्वतःच एक शक्ती बनतो. आता या साधनेचं खरं महत्त्व समजून घ्यायचे असेल ना, तर आपल्याला त्या काळात जावं लागेल. त्या काळातले इतर आध्यात्मिक मार्ग किती क्लिष्ट होते हे पाहिल्यावरच आपल्याला कळेल की हरिपाठाने किती सोपा आणि वेगळा मार्ग दाखवला. चला तर मग पाहूया. विचार करा, त्या काळात अध्यात्मासाठी वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास, मोठे मोठे यज्ञ, खूप कठीण अशी योगसाधना किंवा मग दूरवरच्या तीर्थयात्रा ह्यांसारख्या मार्गांवर जास्त भर दिला जायचा. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप ज्ञान, वेळ आणि पैसा लागायचा, जे प्रत्येकालाच शक्य नव्हतं. आणि इथेच संत ज्ञानेश्वरांच्या संदेशातली क्रांती आपल्याला दिसते. त्यांनी ज्ञानाच्या किंवा कर्मकांडाच्या अवघड पायऱ्या चढायला लावण्याऐवजी फक्त श्रद्धा आणि प्रेमावर आधारलेला भक्तीचा एक सरळ, सोपा मार्ग दाखवला. हा मार्ग प्रत्येकासाठी खुला होता, मग त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, त्यांचं शिक्षण काहीही असो. ठीक आहे, तर आपण पाहिलं की नामस्मरण किती सोपं आणि सर्वांसाठी आहे. पण आता प्रश्न उरतो की ह्या साधनेचं फळ काय, म्हणजे ह्या भक्तीचा परिणाम काय होतो? हरिपाठानुसार जेव्हा कोणी मनापासून देवाचं नाव घेतं, तेव्हा नक्की काय घडतं? हरिपाठ आपल्याला सांगतो की या साधनेचं खरं फळ काही बाहेरच्या जगात नाहीये, म्हणजे संपत्ती किंवा प्रसिद्धी मिळवणं हे त्याचं ध्येय नाही, तर खरा बदल आपल्या आत घडतो. हे एक आंतरिक परिवर्तन आहे. आपल्या विचारांमध्ये आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात एक खोलवर बदल होतो. आणि हा बदल कसा होतो याची एक सुंदर प्रक्रिया सांगितली आहे. सुरुवात होते जप या साध्या शारीरिक क्रियेपासून, जिथे आपली जीभ देवाचं नाव घेते. हे सतत केल्यामुळे हळूहळू मनाची शुद्धी होते आणि ते स्थिर व्हायला लागतं. मग साधकाचा अहंकार आणि आसक्ती विरघळू लागते आणि शेवटी आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. आणि या विलिनीकरणाचं प्रतीक आहे हा अंक 0. हे 0 म्हणजे अहंकाराचं, मीपणाच्या भावनेचं पूर्णपणे संपून जाणं. जेव्हा साधक आणि त्याचं साध्य एक होतात, तेव्हा मी उरतच नाही. फक्त उरतं ते 0, म्हणजेच परमतत्व. हेच या साधनेचा अंतिम ध्येय आहे. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत, एक वैश्विक आवाहन. पण प्रश्न असा आहे की 13व्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ आजच्या या धावपळीच्या जगातही तितकाच महत्त्वाचा का आहे?
पाहूया संत ज्ञानेश्वरांची ही शिकवण आजही आपल्यासाठी किती उपयोगी आहे. ही खरंच संत ज्ञानेश्वरांची एक कालातीत म्हणजे काळाच्या पलीकडची देणगी आहे. त्याने कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन भक्तीचा एक असा साधा, सोपा आणि तरीही गहन मार्ग दाखवला जो कोणत्याही भेदभावाशिवाय संपूर्ण मानवजातीसाठी खुला होता आणि आजही आहे. आणि हा शेवटचा अभंग बघा, तो जणू काही सगळ्या शिकवणीचं सार सांगतोय. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? हा एक प्रश्न आहे जो आपल्याला विचारतो की जर तुम्ही इतक्या सहजतेने हरीचं नाव घेत असाल तर त्यातून मिळणाऱ्या पुण्याची किंवा सकारात्मक ऊर्जेची मोजदाद तरी कोण करू शकेल? तर हरिपाठ आपल्याला या एका शक्तिशाली प्रश्नासोबत सोडून जातो. आजच्या या आधुनिक जीवनाच्या गजबजाटात एका पवित्र नावात खरंच कोणती शक्ती दडलेली असू शकते? कदाचित आपल्या आयुष्यातल्या गोंधळाची आणि धावपळीची सर्वात गहन उत्तरं अशाच सर्वात सोप्या साधनांमध्ये दडलेली असतील. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का?